महाराष्ट्राच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती झालेल्या छत्तीसगडच्या हद्दीतील चकमकीचा एक लाईव्ह थराराचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। 30 माओवाद्यांसह माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नमला केशव उर्फ बसव राजू या चकमकीमध्ये ठार झालाय। माओवाद्यांना घेरल्यानंतर घनदाट जंगलामध्ये चारही बाजूंनी भीषण गोळीबार सुरू झाला होता आणि आता जो व्हिडिओ आपण बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येणार आहे। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी महेश तिवारी। महेश, हे ऑपरेशन कसं फते करण्यात आलं? त्यानंतर माओवाद्यांच्या विरोधातलं देशातलं सगळ्यात मोठं यश सुरक्षा दलांना मिळालेलं आहे, कारण बसवराजू उर्फ गंगन्ना उर्फ नंबाला केशव हा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता आजच्या या ऑपरेशन मध्ये ठार झालेला आहे। हा जो संपूर्ण परिसर आहे हा अबू जमाड आहे। महाराष्ट्राच्या हद्दीपासून 15 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि या भागात मोबाईलचं नेटवर्क सुद्धा येत नाही, वीज नाही आणि अतिदुर्गम भाग आहे। अशा भागात जवानांनी माओवाद्यांना घेरलं। माओवाद्यांची ही सगळी मोठीची टीम होती, 28 लोकांची, ती जवानांनी घेरली होती आणि सकाळपासूनच त्या ठिकाणी पहाटेपासूनच एन्काउंटर सुरू झालं होतं। त्या एन्काउंटर मध्ये 28 माओवादी ठार झाले आहेत। कशा पद्धतीने भीषण गोळीबार सुरू आहे आपण ऐकू शकतो आणि यात दोन्ही बाजूला, कारण माओवाद्यांचा मोठा नेता होता आणि त्याला जी होती नंबाला केशव गंगन्नाला असलेली सुरक्षा ही 3 लेअरची सुरक्षा, 3 लेअरची सुरक्षा असते। त्यामुळे त्या नेत्याला वाचवण्यासाठी माओवाद्यांनी खूप शक्तीचे प्रयत्न केले, मात्र माओवादी सुरक्षा दलांच्या गोळीबारामध्ये ठार झालेले आहेत। आणि हा जो भीषण गोळीबार होता हा व्हिडिओमध्ये कैद झालेला न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह हा व्हिडिओ आहे, ज्यात आपण आता गोळीबाराचा आवाज ऐकतोय। जंगल परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती हे सगळं आपल्याला ऐकू येत आहे। त्यामुळे तब्बल 3 ते 4 तासाच्या चकमकीनंतर 28 माओवादी ठार झाले आणि त्यात 6 कोटी रुपये बक्षीस असलेला हा गंगन्ना उर्फ बसव राजू उर्फ नंबाला केशव ठार झालेला आहे। माओवाद्यांच्या संघटनेसाठी खूप बडा मोहरा होता, देशभरातल्या माओवाद्यांचा प्रमुख होता हा आणि याला ठार मारण्यात माओवाद्यांना जवानांना जो आहे मोठं यश मिळालेलं आहे। आता एकूणच 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वारंवार जाहीर केलं होतं त्या दिशेनं सुरक्षा दलांनी टाकलेलं हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या बड्या नेत्याला घेरण्याची जी तयारी होती गेल्या 4 महिन्यापासून सुरू होती। न्यूज 18 लोकमतला जी एक्सक्लुझिव्ह माहिती मिळत आहे कशा पद्धतीनं एक व्यूहरचना आखण्यात आली होती। काही आत्मसमर्पित माओवादी होते, त्यांच्या मार्फत या बड्या नेत्याचा संपूर्ण ठाव ठिकाणा काढण्याचा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आणि त्यातूनच गंगन्नाला बरोबर एक फुलप्रूफ प्लॅन आधी आखण्यात आला आणि त्यानंतरच माओवाद्यांच्या विरोधातली कारवाई अधिक तीव्र करण्यात आली। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। सध्या आपण हा व्हिडिओ पाहतोय आणि या व्हिडिओमध्ये गोळीबाराचे आवाज किंवा कमांडोजकडनं, सुरक्षा दलाकडनं कसं ऑपरेशन राबवलं जात आहे ते आपल्या लक्षात येत आहे। आणि माओवाद्यांच्या विरोधात एक मोठी कारवाई आपल्या सुरक्षा जवानांनी पार पाडलेली आहे, त्यामुळे सुरक्षा दलाचं अभिनंदन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतात ते आपण पाहूया। या उल्लेखनीय यशाबद्दल आपल्या सैन्याचा अभिमान आहे। माओवादाचा धोका दूर करण्यासाठी तसंच देशवासियांना शांतता आणि प्रगती मिळावी यासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय।